सासू सुनेच्या कौटुंबिक वादात सुनबाईने सासूला केले ठार। आणि पोलीस घरी पोहोचण्याच्या आधीच सुनबाई झाली फरार। ही बातमी आहे जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात सुनबाईने सासूचा खून करून मृतदेह गोणीत भरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी सुनबाईच्या शोधात तपासाची चक्रे गतिमान केली आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविता संजय शिनगारे हे आपली सून प्रतीक्षा शिनगारे सोबत प्रियदर्शनी कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहत होत्या। त्यांचा मुलगा नोकरी निमित्त लातूर येथे असल्याने घरात सासू व सून दोघीच घरात राहत होत्या। बुधवारी पहाटे दोघींमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाला। यात प्रतीक्षा हिने सासूच्या रूम मध्ये जाऊन सासूचे डोके भिंतीवर आपटले। या हल्ल्यात सासू सविता शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला। पुढे प्रतीक्षाने सासूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने सासू सविताबाई यांचा मृतदेह एका गोणीत भरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। मात्र घर मालकाच्या ही बाब लक्षात आली। गोणी अवजड असल्यामुळे ते बाहेर नेता न आल्याने घर मालकाला संशय आला आणि त्यांनी या प्रकाराची तातडीने पोलिसांना माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच प्रतीक्षा फरार झाली होती। या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून एलसीबी आणि सदर बाजार पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याच मोबाईलवर पाहण्यासाठी दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या आपल्या आवडत्या आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑल वर दाबून सबस्क्राइब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।